आज होती कुलधर्म पौर्णिमा. आता कुलधर्म पौर्णिमा असली की बरंचसं काय काय करावं लागतं. आता त्याची तयारी काल रात्रीपासूनच करावी लागते. त्याच्यासाठी मी रात्रीच घुगऱ्या भिजत घातलेल्या आणि मग सकाळी लवकर उठून घुगऱ्याही शिजत घातलेल्या. त्या घुगऱ्या शिजवून झाल्या की त्याच कुकरमध्ये नंतर मी डाळ शिजत घातली आणि कणिकही मळून घेतली. आता ही कणिक तास दीड तास आधी मळून घेतली. त्याच्यानंतर हे सगळं पुरण शिजवून घेतलं. पुरण चांगलं शिजलं की त्यात जायफळ, वेलदोडे, सुंठ, बडीशेप याची पूड करून टाकली आणि तेही वाटून घेतलं. भिजलेली कणिक चांगली मर्दून घेतली. त्यानंतर गॅसपुरती एक छोटीशी नैवेद्याला पोळी केली. त्याच्यानंतर ह्या मोठ्या पोळ्या तयार करायला घेतल्या. आता ह्या पोळ्या इथं तयार होत आहेत तोपर्यंत पलीकडच्या गॅसवर उंडे, मोदक आणि दिवे हे वापरायला ठेवलेले. आता तेही चांगले वापरून होत आले की नंतर ते काढून घेतले आणि इथं सगळ्या पोळ्या तयार करून घेतल्या. आता सगळ्या पोळ्या तयार करून झाल्या की नैवेद्याची तयारी करून घेतली. कणकीचे दिवे, मोदक आणि उंडे घेतले. आता त्या कणकीच्या दिव्यांनाच आरती लावली आणि आपल्या कुलदेवतेची पूजा करून घेतली आणि त्यानंतर चंद्रालाही ओवाळून घेतलं. ही सगळी पूजा झाली आणि घरातल्यांनी एक एक करत मोदक खायला चालू केले. आता म्हटलं हे आपलं ताट राहिलं शेवटचं, त्याचाच व्हिडिओ करून घेऊया. आता मग या जेवायला. इथं बघा येळवण्याची आमटी आहे, भजी आहे, पोळ्या आहेत, कुरडी, पापड, दूध, तूप आणि भात आहे. तर अशी झाली आमची कुलधर्म पौर्णिमेची पूजा. तुमच्याकडे ही पूजा कशी करतात नक्की सांगा.